बारामती येथील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांच्या एंट्रीमुळे बारामतीच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे। करुणा मुंडे यांच्या या राजकीय हालचालीमुळे स्थानिक पातळीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। दरम्यान या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रोहित पवार यांनी सांगितले की बारामतीतील राजकारण नेहमीच जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांभोवती फिरत आले आहे आणि पुढेही विकासालाच प्राधान्य दिले जाईल। कोणत्याही नव्या राजकीय हालचालीमुळे जनतेच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित होता कामा नये, असेही त्यांनी नमूद केले। या सर्व घडामोडींमुळे बारामतीच्या राजकीय रिंगणात उत्सुकता वाढली असून आगामी निवडणुकीत कोणते नवे समीकरण तयार होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याच्यामध्ये बघत असताना एक नाव म्हणजे करुणाताई मुंडेंचं नाव जर बघितलं तर खरं तर एखाद्या भाजप पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता। कारण त्याचं मुख्य कारण सांगतो की जेव्हा महाविकास आघाडी सरकार गेलं आणि आम्ही सर्वजण विरोधात होतो, दादा विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये होते आणि दादा विरोधी पक्ष नेते व्हावेत यासाठी सर्व आमदारांनी सह्या दिल्या होत्या, त्यात आम्ही सुद्धा होतो। आणि मग त्यावेळेस धनंजय मुंडे हे दादांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विरोधात म्हणजे त्या सत्तेच्या विरोधात त्या ठिकाणी बरंच काही बोलत होते। आणि ते बोलत असताना अधिवेशन चालू होतं तेव्हा भाजपच्या एका प्रमुख नेत्यांनी करुणा मुंडेंना अधिवेशनात आमंत्रित केलं आणि त्या तिथं आल्या। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली, पत्रकारांशी बोलल्या आणि दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे बोलणं बंद केलं। कुठं ना कुठं तरी करुणा मुंडेंना काही नेत्यांनी जर सांगितलं असतं त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता। पण कोणाचाही फॉर्म आज राहिला तरी लोक फार हुशार आहेत। मला असं वाटतं की जे बाहेरून लोकांनी उमेदवारी इथं केलेली आहे त्यांना एक सुद्धा मतदान बारामतीतून त्या ठिकाणी मिळणार नाही। आणि जे कोणी इतर लोक बारामतीचे असतील स्वतःचं मतदान सोडलं तरी दुसरं कुठलं एक सुद्धा मतदान त्यांच्या परिवाराचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही।